व्हिडिओ पॉज झालेली, आधी ट्रिप इथून स्टार्ट आहे. जाता जाताना खूप काय आम्हाला बघायला भेटते. आपल्याकडे काय काय खायला पाणी, आपले हे सदस्य खूप चूप राहतात कधी पण. दोघांच्या मस्त्या खूप चालल्या. तर तुम्ही इथून पाहू शकता किती ट्रॅफिक आणि किती गाड्या आहेत. आसपास समोर लोक पण आहेत. आजूबाजूला खूप काय बघायला भेटतं आम्हाला. तर आता मी पोहोचले आहोत पळसपेला. इथून जाताना खूप काही गाडी आलेली आणि खूप खड्डे आलेले. वरतून तुम्ही बघू शकता बोर्ड मुंबई पुण्याचा. तर असेच नाही, मी तर नाही. असेच जुने गाणं ऐकत ऐकत आम्ही जात होतो FM वरती लावून. चला मग जाऊया. आणि हा आपला व्ह्यू. तरी तो खूप ऊन पडत होतं, तर आपल्या पोलिसांनी गॉगल घातलंय. पाठची मंडळी कशी आहे? चांगली आहे ना? बोट दाखवा, तुमच्या बोट दाखवा. ही अडी मुलगी. तर इथून आम्ही बघितले जोशी वडेवाले. इथं आम्हाला खायला तर नाही भेटेल. तर आता आम्ही आलो शिरडोनला. असं जाता जाताना खूप काही गोष्टी बघायला भेटतात. काय आणि आपण आता जवळ आहोत कर्नाला पोर्टच्या. तो बघा आपलं कर्नाला जवळच आहे. ती समोर आणि काय चांगला व्ह्यू दिसतो. कधीपासून आम्ही याचा प्लॅनिंगच करत होतो. तर बोला, आपण पोहोचलो की नाही? आता शेवटचा नारा द्या. गणपती बाप्पा मंगळ मूर्ती. आपले जय. आपले हे वाले माणूस छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. अरे याला नको ना हात लावत जाऊस, येडायस का? बघा तो जाताना आम्हाला 60 रुपये पर तिकीट पर्सन भेटेल. तर आमच्या 4 लोकांची किती होती हे तुम्ही कमेंट मध्ये टाकून दाखवा. तर वाटेत जाताना एवढे चांगले डोंगर दिसतात आपल्याला. झाडं झुडपं खूप काही दिसत आहेत. आता इथं मोठं जंगल येतो जिथं खूप सगळे माकड असतात. माझ्या फर्स्ट टाइम ऑन करणारा फोन. हा पहिल्यांदा. तुम्ही जाऊन आलेत ना एकदा? येस. या चित्रपटातलं आशा भोसले. I did go many more times. हेमंत कुमार यांच्या मूवी गीता पडेकर होता. संगीत पंडित मंगेशकर यांचा होता. तर इथून आपण बघू शकतात कर्नाला पक्षी अभयारण्य. इथून आता आपल्याला जायचं कर्नाल्याला. तर हा रस्ता आपल्याला कर्नाल्याला पोहोचवेल. पुढे 2 कपल जात आहेत. राईट घ्यायचं की लेफ्ट? राईट ना, सॉरी लेफ्ट. हे बघा बर्ड्स सँच्युरी. आता आम्हाला फक्त पार्किंगच करायची आहे, मग आमचं काम होईल. तर खूप लोक आलेले दिसतात तिथं कर्नाल्याला. त्यातनं आम्ही पण आहोत. तर आम्ही आमची नेक्सॉन गाडी पार्क केलेली आहे.
मित्रमंडळी, तरी खूप जबरदस्त आणि अमेझिंग ट्रिप होणार आहे. तरी तर आम्हाला एक माकड दिसलेला आता जस्ट दिसला ना, एका गाडीवरती आता माकड होता पण माकडच होता, काय माहिती नाही. मग ते बघा माकड समोरच माकड आहेत, पण ते काय गोष्टी घेऊ शकतात आपली, म्हणून जास्त जवळ जायचं त्यांच्या. आपली गाडी पण सेफ नाहीये. दात पण बघा त्याचे कसे आहेत. आणि एक माकड आता सरकलाय. बोला टार्झन की जय हो. तर आता बर्ड सेंच्युरीचा रस्ता समोरूनच येतोय, खूप लोक पसार. तरी तर आपले ड्रायव्हर मित्रांशी भेटले. मिळून सारे वचन घेऊ, अभयारण्यात प्लास्टिक मुक्त ठेवू. तर आमची ट्रिप चालू झाली आहे. इथे तुमच्या होस्ट धवल तुम्हाला दाखवते गोष्टी. चला. पाण्याची बॉटल कुठे होती? काय घे बॅगेत तुला मग पाहिजे ना असं कसं तू काहीच लक्षात घेत नाहीस. इथून तर तुम्ही इथून बघू शकतात एका मोराची मूर्ती कशी चांगली दिसते. इथून जरा एकदम रिअलिस्टिक असतं तर किती मजा आली असते. मला बॅगेत खूप काही गोष्टी आहेत. कोणाला 1 नंबर किंवा 2 नंबर आली तर काय होईल. तर या रोडवरती किती क्रॅक्स पडले आहेत. हे बघा केवढी मोठी आहे आणि वर आहे. आम्ही या हॉटेलमध्ये येताना आपण या हॉटेलमध्ये खाणं खाऊन एकदम म्हणजे आपला हा काय बोलतात हो विंटरमध्ये लाल होतो. हा म्हणजे किती टायमाला जिवंतच राहतो. ते बघा तिथे लाल व्हायला चालू झाले. हा नेचरच्या प्रमाणे ते चेंज करत असतो. पण हा मरतो का? मरत नाही कधी, किती पण बोल पण कधी मरत नाही. आता मी व्हिडिओ स्टॉप केली असती चुकून. घोडा मम्मीला फोटो पाठवतो. मगाशीच बोलत होतो की फोटो पाठव, आम्ही ग्रुपवर पाठवतो. तर तू नाहीच पाठवलं. तू म्हणजे जे आहे सांगतोय ते कधीच ऐकत नसल्यासारखं करतो. पाठवू नंतर फोनला मम्मीला तुझ्या माकडा तो बघा वरती माकड दिसला आम्हाला. अरे काय आहे तरी तर आपल्याला पोपट दिसते पिवळा. ह्याच्या साईडला काय आहे? काय नाही, बंद आहे. हा कोणता पक्षी आहे? हा पिकॉकच. तर आमची टूर इथून स्टार्ट होते. कर्नाला फोर्टला जाताना वाटेत आम्हाला हे जनावर पण दिसते. चला चालत चालत. आणि काय चांगले पेंटिंग बनवलं त्यांनी. ते वेगळंच काहीतरी होतं. इथे पण वेगळंच काहीतरी. तरी पाय चाली वाटे खूप दगड बिगडे येतात मध्ये. घसरून पडले तर काय होईल तुमचं ते तुम्हालाच माहिती. खूप दगड आहेत आणि ही आमची दुसरी ट्रिप आहे. आम्ही पहिल्यांदा म्हणून पावसाळ्यात जर तुम्ही येत असाल तर सावधान. इथून पुढून तुम्ही पडू शकतात. म्हणून तुम्ही वाट बघू शकतात किती खडबडीत आहे. चला मित्रमंडळी. आणि इथून होल आहे वेगळाच सापा. इथून तुम्ही बघू शकता या झाडाचे किती सगळे मूळ खाली आहेत. डोकं पुढे आले. आता पूर्ण दम जाऊ शकतो आपला. अशीच चालत जायचं आपण. या वाटेला खूप झाडांचे हे पडले ब्रांचेस. तर तुम्ही इथे पुन्हा विजिट करा एकदा. आपला स्टॅमिना संपायला आलाय.
थोडासा ब्रेक घेतला आम्ही ते पोहोचण्यापर्यंत. कंटिन्यू करू, कंटिन्यू. आसपासच्या लोकांना आपल्याला भेटायला पण पाहिजे. हाय, तुम्ही कशा आहात सांगा. नीट. तुम्हाला कर्नाळ्याला जाताना कसं वाटतंय? भारी वाटतंय. किती रेटिंग देतील तुम्ही? 9. ओके, हा आपलाच माणूस होता. शेवटी लोकांना विचारलं. इथून रस्ता जरा वेगळाच निघतो. बाबा हाय बोल. आता इथनं डायरेक्ट वरती रस्ता आहे, ते जरा उन्हा आणि पप्पांना यायला कठीण होईल. ये लड़का बहुत मेहनत कर रहा है. इथून जाताना तुम्हाला जरा अडचणी येऊ शकते. अरे अरे अरे. हाँ आपले हिस्ट्री मॅन नॉलेज है क्या पापा? अच्छा हाँ तो बोल ना. डाले के टार्झन, आपले टार्झन जात आहेत फुल स्पीड मध्ये. अरे थांबा. इथून रस्ता खूप खराब येऊ शकतो तुम्हाला, मग जरा लवकर जरा. मग आम्ही ट्रिप कंटिन्यू करत आहोत. पुन्हा थोडासा पॉज घेतलेला एका शर्टच्या खाली थांबून. चला चला चला, कॅमेरामॅन तसंच असतं. इथून पुढून लोक दिसते येताना. संपला तोच होता ना पाठचा. रोड्स वेगळेच आहेत. अजून भरपूर आहे. हाय बोल. पुढे आता वेगळीच वाट येत आहे. एकदम अशी पायरी सगळी केली. इथे पाण्याचा प्रवाह जोरात होतो ना, आणि मग हलतायत पण ते. हे मला खूप आवडलं. रस्ता पुढून आहे, तिथून जंगल वाट आहे. इथं पण तार टाकले मुद्दाम, म्हणजे जास्त तो लाकडाचा आहे ना, तो जास्त जमिनीची धूप नको व्हायला म्हणून. तसे वाट पुढे पुढे चालली आहे, तसे करणाऱ्याचे रस्ते छोटे होत चाललेत आणि खतरनाक झालेत. काय थांब रे. इथून आता छोट्या मुलांसाठी जरा, इथून आता दगडच आलेत. आता आपले दुसरे कॅमेरामॅन व्हिडिओ काढणार. तर ही मोठीशी नदी. मग आता सध्या इथं पाणी नाही. पाणी जास्त होतं ना. हा बा, हा बा, हा हे चिपकली एक चमेलियन इथे. कुठे ही बा, ही आहे चॅमेलियन. दिसली? बरं झालं मी नाही गेलं. मेली एकदम अरे कॅमोफ्लेज झालेली आहे. चॅमेलियन कमेलियन कमेलियन. दगडाचं सायन्स कसं होतं माहितीये? हो पाणी घालत असेल हा, ते हळूहळू तो क्रॅक होतो. हो. मजेदार आहे. कॅमेरामॅन तर तुम्ही इथं बघू शकता की इथे रॉड्स बीट लावले आहेत त्या दगडासाठी. का? कारण पाण्यामुळे इथून तिथून पडतात. मग आता तुम्ही सांगा आम्हाला कोणता रस्ता घेऊ? पुढचा हा वाला, हा नदीचा आहे. इथं तिथं पाणी पण साचून ठेवलेलं असेल का? इथं पाणी साचून आहे काय बघतोय. आपण इथं पिकनिकला बसू शकतो. इथनं सगळा पाण्याचा प्रवाह येतो खालती असा, आणि इथनं या साईडला. आपण चला. ते एक हे आहे रे, नाजूक काठी आहे. मला पाळणा भेटला. मी आता इथे बसणार आहे. बघू काय होतं. इथे कॅमेरा पकडे.
कॅमेरा पकडे. आता येतोय धवल आपला. हे लडका बहुत मेहनत कर. भेटली मला चांगली काठी. हे घे हे घे. हां एकच मिनटं पप्पा. हा नॅचरल झोका आपला. पप्पा आणि ही काठी मी घरी घेऊन जाईन गावालाच. बसलो. फोटो काढू दे एक. चला उतरा, टाइम खूप कमी आहे. आता उतर. हां तेव्हा पट्टा खाली आला, फुल खाली आला. काय घेतले मला. हे घे तुला किंवा ही घे किंवा ही घे. अरे माझ्या मी मोबाईल पकडते ना म्हणून मग तुझी ही काठी तू पण घे. अरे तसा नाही, ही घे मग पाहिजे तर. ही चांगली ओढली, मजबूत आहे. रस्ता खूप मोठा आणि खतरनाक आहे. ऊन पण खूप येते. वेगळंच रस्ते. हा का 10 मिनिटात चाललो. खालच्या डेस्टिनेशन पासून जास्त वेळ कुठे चाललोय आपण. इथून जाताना वेगळाच रस्ता आहे. मजा आली येऊन. तुला येईल ना लवकर वर. काय हो जास्त सरकला असता. वेगळाच आहे. इथून आता चढणीचा भाग आहे वेगळाच. कळतंय तरी तर आपली बहीण म्हातारीसारखी चढत आहे. नाही नाही एकदम जबरदस्त चढते. नाही तर दुसरी असते वेदू, तिच्या अंगात काही दम नसतं. माझे पण फोटो काढायचे जरा. इथं कसे दरार आलेत. असे दरार आहे, पाण्याने होतं ते दरार. चढताना इथून कसे झाडाची मुळं बाहेर निघते, जसं त्या झाडाचं पार इथून जाऊन तिथं खाली जातं. आणि जरा सांभाळून चालला. इथून तुम्हाला तर चांगलं चालायला भेटेल. पण जर तुम्ही वर चढताय आणि पुन्हा खाली येत आहे तर तुमचं हाल काय होईल ते तुम्ही बघू शकता. तर सांभाळून या, नीट राहा. नाही तर ग्रँड कॅनियनमध्ये एवढीशी दरार असते. ह्या अशा बिळात साप राहतात. ही अशी पूर्ण दरार बनते. इथं पाय सटकण्याची. इथं आपला छोटासा झरणा होता. जेव्हा आपण तो भिडून बघितलं असताना तरी तो पूर्ण ग्रे ग्रे झालेलं आहे. आणि इथून पूर्ण छोटासा झरणा येत होता. म्हणून झरण्याच्यासाठी असे होळ. झरण्याचे हे घे. उन्हात तर नाही थांबू शकत आपण. तर उन्हा पण बहादुरीने चढते. आणि मोठे बाप्पा आपले हिस्ट्री मॅन. कम ऑन.